पद्मश्री मारुती चिदंपल्ली पर्यावरण शास्त्रातलं सर्वात मोठं नाव. त्यांचं काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा निसर्गासंबंधी असलेले त्यांचे ऑब्झर्वेशन, त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा होता. ते म्हणायचे, मॅन लॉस्ट हिज वे व्हेन ही स्टॉप लर्निंग फ्रॉम नेचर. अर्थात ज्या दिवसापासून माणसाने निसर्गापासून शिकणं सोडलं त्या दिवसापासून तो हरवला. ते म्हणायचे, एव्हरी ट्री इज अ स्क्रिप्चर अँड एव्हरी बर्ड व्हॉइस इज लाईक अ सॅक्रेड वर्स. अर्थात प्रत्येक झाड हे एक ग्रंथ आहे आणि पक्ष्यांचा आवाज हे एक दैवी श्लोक आहे. नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपासून फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट याच्याबद्दल खूप सारे वादविवाद चालू आहेत. आज आपण त्याच संदर्भात जाणून घेऊया की नक्की तो काय आहे. तर चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट हा 2023ला घटना दुरुस्तीमध्ये बदलण्यात आला. त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले आणि तोच सध्या वादाचा मुद्दा ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे काही प्रो गव्हर्नमेंट लोकांचं म्हणणं आहे की या कायद्यामुळे पर्यावरणाला सुधारण्यास, संरक्षण करण्यास खूप मदत होणार आहे. पण त्याचबरोबर काही क्रिटिक्स असं म्हणतात की ह्या कायद्यामुळं फॉरेस्ट गव्हर्नन्सच्या जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. त्याच्यामुळं हा पर्यावरणाचं संरक्षण कमी आणि त्याचं डिव्हॅस्टेशन, नुकसान जास्त करणार आहे. तर नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट हा 1980 मध्ये तयार करण्यात आला. त्याचा मेन उद्देश होता कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट, अर्थात जंगलांचं संरक्षण करणं आणि त्याचं जतन करणं. यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 उद्दिष्ट होते. ते म्हणजे डिफॉरेस्टेशन थांबवणं, अर्थात जंगलामध्ये वृक्षतोड थांबवणं, आणि प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट लँड, अर्थात जंगलाची जमीन वाचवणं, त्यांना संरक्षण देणं. या कायद्याअंतर्गत सगळे अधिकार हे केंद्र शासनाला, अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आले आहे. स्टेट किंवा लोकल ऑथॉरिटीला कुठलाही अधिकार देण्यात आला नाही. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा लोक त्यांच्या हेतूसाठी पैसा देऊन जंगलातली जमीन लाटण्याचा प्रयत्न होतो. डिफॉरेस्टेशन, वृक्षतोड होते, मायनिंग, हायवे इत्यादी बऱ्याच गोष्टीसाठी फॉरेस्ट लँडचा लिगली यूज करून ते लँड हस्तगत करण्यात येतं, कायद्यांना बायपास करून. त्याच्यामुळं अशा लँडला परमिशनसाठी केंद्राच्या अधिकृत परवानगीशिवाय कुठलाच प्रोजेक्ट सँक्शन करायचा नाही. बरोबर वृक्षतोड थांबावी, जंगलांचं जतन व्हावं, याच्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980 मध्ये काळानुसार काही बदल करण्यात आले. त्यानुसार फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट अमेंडमेंट ॲक्ट 2023 हा लागू करण्यात आला. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे चेंजेस करण्यात आले, बदल करण्यात आले. ते असे होते, सर्वात प्रथम फॉरेस्ट अर्थात जंगल याची व्याख्या बदलणं. त्याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. पहिला मुद्दा हा की इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927 नुसार ज्या जमिनींना फॉरेस्ट म्हणून नमूद किंवा नोटिफाईड करण्यात आला आहे त्यांनाच केवळ फॉरेस्ट अर्थात जंगल म्हणून मान्यता मिळेल. किंवा 1980च्या आधी ज्या जमिनींना फॉरेस्ट लँड म्हणून घोषित करण्यात आला आहे त्यांनाच फक्त जंगल म्हटलं जाईल. यातला दुसरा मुद्दा म्हणजे काही जंगलसारखे दिसणारे भाग, मग ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असो किंवा प्लांटेशन असो किंवा शेती असो, त्यांना या कायद्यानुसार संरक्षण देण्यात येणार नाही, कारण ते आउट ऑफ नोटिफाईड एरियामध्ये कन्सिडर केलं जात आहे. या कायद्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्झेम्पशन फ्रॉम फॉरेस्ट क्लिअरन्स, अर्थात वन विभागाकडून काही गोष्टी किंवा वन विभागाच्या क्षेत्रात, परिक्षेत्रात कुठल्या गोष्टी, काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वन विभागाकडून परमिशन घ्यावी लागते किंवा ती दिली जाते. पण काही गव्हर्नमेंटच्या या ॲक्टनुसार काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी, मग ते बॉर्डरशी रिलेटेड जंगल असो, त्याच्या आजूबाजूचं असो, तिथल्या काही कन्स्ट्रक्शन असो किंवा काही स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट स्पेसिफिक फंक्शन असो, अशा गोष्टी करताना त्याच्यात वन विभागाकडून परमिशन घेण्याची गरज नाही, त्याच्यात सूट देण्यात येईल. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बॉर्डर, इंटरनॅशनल बॉर्डर जे आहे त्याच्या आजूबाजूचे जंगल आहे, तिथे जर डिफेन्स पर्पज, सिक्युरिटी पर्पज काही ॲक्टिव्हिटी करायची असतील, मायनिंग असेल किंवा रस्ते बांधायचे असतील, डिफेन्स ॲक्टिव्हिटी करायच्या असतील,
तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट क्लिअरन्स लागणार नाही. त्याचबरोबर अदर काही स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट मीटिंग्स असतील, ते एरिया ब्लॉक करण्यात येत असेल, तिथे कुठली कन्स्ट्रक्शन चालू असेल, त्या हिडन आणि सिक्युरिटी पर्पजनुसार तिथे सुद्धा फॉरेस्ट क्लिअरन्सची गरज राहणार नाही, असं या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर या कायद्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायव्हेट प्लेयर्सना याच्यात भरपूर सूट आणि मोकळीक देण्यात आली आहे. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980च्या नंतर ज्या एरियांना फॉरेस्ट म्हटलं गेलं आहे, पण ते गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये नोटिफाईड रेकॉर्डेड नाही, त्यांना अनप्रोटेक्टेड म्हटलं गेलं आहे, ते खाजगी स्वरूपात त्यांना फ्रीडम देण्यात आला आहे. त्याच्यामुळं खाजगी लँड जो आहे फॉरेस्ट एरियातला, तो त्यांच्या पद्धतीने कसाही ते यूज करू शकतात, त्यांच्यावर कुठलंच रेग्युलेशन नाही आहे. आता या घटना दुरुस्तीमध्ये काय त्रुटी आहेत असं क्रिटिक्स लोकांचं म्हणणं आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रिंकिंग ऑफ फॉरेस्ट लँड, अर्थात वनाचं परिक्षेत्र हे कमी कमी होत गेलं आहे. प्रायव्हेट प्लेयर्सना सूट देण्यात आली आहे. त्याच्यामुळं काय झालं की मिलियन्स ऑफ हेक्टर्स ऑफ फॉरेस्ट लँड हा खाजगी क्षेत्रात गेला आहे. रेकॉर्डेड किंवा नोटिफाईड नसल्यामुळं आणि प्रायव्हेट प्लेयरना मुभा असल्यामुळं ते कशाही प्रकारे तो यूज करू शकत आहे. मग ते रिअल एस्टेट असो, प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो की प्लांटेशन असो, त्याच्यात त्याचा मिसयूज होत आहे. त्यात या कायद्यात म्हटल्याप्रमाणे 1980च्या आधी असलेल्या फॉरेस्टनाच जर नोटिफाईड केलं नसेल, तर 1980 नंतर जे फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केले आहेत पण नोटिफाईड नाही आहेत, रेकॉर्डेड नाही आहेत गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये, अशांना अनप्रोटेक्टेड ठेवण्यात आलं आहे. त्याच्यामुळं किती सारा फॉरेस्ट लँड हा अननोटिफाईड फॉरेस्ट असून सुद्धा त्याला कॉन्झर्वेशनच्या अँगलनी, प्रोटेक्शनच्या अँगलनी बघण्यात येत नाही आहे. सर्वात महत्त्वाचा आणखी पार्ट म्हणजे तिथल्या फॉरेस्टमध्ये राहणाऱ्या लोकांचे अधिकार आणि हक्क. जंगलामध्ये राहणारे आदिवासी असतील किंवा फॉरेस्ट ड्वेलर किंवा जंगलात फिरणारे भटकंती करणारे लोक असतील, यांचे तिथे स्वतःचे काही अधिकार आहेत, त्यांची कल्चर, त्यांची संस्कृती तिथे आहे. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट जो आहे 2006 हा आता या कायद्यानुसार काही गोष्टीसाठी स्ट्रॅटेजिक, जसं मी सांगितलं, काही महत्त्वाच्या गोष्टीसाठी तो बायपास केला जाऊ शकतात. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि सिक्युरिटीच्या नावाखाली त्यांचे अधिकार साईडला ठेवून, त्यांचे फंडामेंटल राईट साईडला ठेवून, अशा गव्हर्नमेंटच्या इको टुरिझम सारख्या किंवा सिक्युरिटी पर्पजच्या नावाखाली त्यांचे राईट्स बाजूला ठेवून संमती दिल्या जाऊ शकते. याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तिथले मूल निवासी आहेत, आदिवासी आहेत, भटकंती करणारे आदिवासी आहेत, त्यांच्या मूलभूत हक्कांचं, अधिकारांचं काय. तिसरं सर्वात महत्त्वाचा त्रुटीचा भाग म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, पर्यावरणावर होणारे परिणाम. या कायद्यामुळं प्रायव्हेट प्लेयर्सना मनमर्जी करण्याचा अधिकार मिळतोय. त्याच्यामुळं लँडस्लाईड असेल, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेला होणारा हानी असेल, पोल्युशन असेल, प्रदूषण असेल आणि डिफॉरेस्टेशन, अशा बऱ्याच गोष्टीचा याच्यावर वाईल्ड लाईफ आणि तिथल्या रहिवासी, मूल निवासी, ट्रायबल आणि फॉरेस्ट ड्वेलर्स यांच्यावर परिणाम होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जंगल, यांना कार्बन सिंक म्हटलं जातं, की असं म्हणतात की जगातलं सर्वात जास्त कार्बन सिंक समुद्रामध्ये आणि नंतर जंगलामध्ये होतं, ज्याला आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन सुद्धा म्हणतो. तर जंगल कमी झाले तर हवेत असलेलं कार्बन हे जंगल शोषून कसे घेणार, त्याच्यामुळे भारतात प्रदूषण वाढणार, अशा बऱ्याचशा गंभीर समस्या भारतासाठी आता निर्माण होताना दिसत आहेत, असं पर्यावरणवादी यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार यावर स्पष्टीकरण देताना असं म्हणाली आहे की आम्ही प्रो एन्व्हायरमेंटची पॉलिसी राबवत आहोत, अर्थात आम्ही शाश्वत विकास आणि शाश्वत पर्यावरण या अनुषंगाने काम करत आहोत. प्रायव्हेट प्लेयर्सना मुभा देताना त्यांच्याकडून क्लिअरन्स घेऊन, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन त्यांना ते प्रोजेक्ट देण्यात येतात. त्याच्यावर गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन असतं की जेणेकरून पर्यावरणही विकसित होईल, लोकांचा पण विकास होईल आणि बॅलेन्स राहील इकोसिस्टीम आणि डेव्हलपमेंटचा, असं सरकारचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तिथल्या मूल निवासी, वाईल्ड लाईफ असेल, अशा कुठल्याच गोष्टीचं कॉन्झर्वेशन करताना त्यांना धोका निर्माण होणार नाही याची सरकार पूर्ण जबाबदारी आणि त्यांच्यावर कॉन्झर्वेशन करताना, जतन करताना लक्ष ठेवील याची गॅरंटी सरकार घेते आहे, खात्री घेते आहे. त्याचबरोबर इको टुरिझम सारख्या गोष्टीचा फायदा तिथल्याच आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना होईल आणि शाश्वत विकासासोबत तिथल्या लोकांना रोजगार आणि त्यांचा विकास साधण्यासाठी मदत होईल.
त्या अनुषंगाने आम्ही पावलं उचलत आहोत असं सरकारचं म्हणणं आहे. काही एक्सपर्टचं असं देखील म्हणणं आहे लीगल टर्म्समध्ये की आर्टिकल 21 राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आणि पेसा अर्थात पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया 1996 कायदा आणि फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006 यांचं बऱ्याच प्रमाणात व्हायोलेशन होत आहे, त्यांना बायपास केल्या जात आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा पर्यावरणवादी ऍक्टिव्हिस्टना असं वाटतंय की या कायद्यामध्ये या त्रुटी असल्यामुळं बराचसा इलिगली डिफॉरेस्टेशन वृक्षतोड होत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाला हानी होणाऱ्या, जैवविविधतेला हानी होणाऱ्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज, कन्स्ट्रक्शन सारख्या, मायनिंग सारख्या, रिअल इस्टेट सारख्या ऍक्टिव्हिटी होत आहे. तिथल्या मूल लोकांचे आणि वाईल्ड लाईफचे जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्यांना बायपास करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा चॅलेंजिंग PIL दाखल करण्यात येत आहे, जनहित याचिका दाखल करण्यात येत असतात. त्याच्यावर सुद्धा बरेच वाद आणि जजमेंट येत आहेत, जे हिस्टॉरिकल आणि महत्त्वाचे आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका तिथल्या लोकल पंचायत राज गव्हर्नमेंटची होते, अर्थात ग्रामपंचायतची परमिशन वगैरे. याच्या संदर्भात पण केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स जारी कराव्या. कोर्टाने सुद्धा काही यात महत्त्वाची भूमिका घेऊन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जो आपण म्हणतो त्याच्यात सुधारणा कराव्या की जेणेकरून तिथल्या लोकांचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येईल की पर्यावरणाचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. एकीकडे शाश्वत विकास सोबत आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखून जर काही गोष्टी केल्या, जे सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिकल बॅलन्स साधता येईल आणि लोकांना राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट याचा आनंद घेता येईल. सोबतच सरकारने जास्तीत जास्त तिथल्या लोकल आणि मूल निवासी लोकांचा सहभाग कुठल्याही प्रोजेक्ट आणि धोरण आखताना घेतला पाहिजे. त्याचबरोबर त्या क्षेत्रात काम करणारे सोशल वर्क आणि एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट, एक्सपर्ट लोकांचा सुद्धा त्याच्यात इन्क्लुजन करून जास्तीत जास्त तो प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली कसा करता येईल याच्यावर भर घातला पाहिजे. त्याचबरोबर सरकारने एन्व्हायरमेंट फ्रेंडली स्मार्ट ग्रीन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आणले पाहिजेत. त्याचबरोबर एक्झेम्पशनपेक्षा कंपेन्सेशनरी प्रोजेक्ट आणले पाहिजेत, ज्याच्यातून नुकसान भरपाई मिळेल आणि पर्यावरणाला आर्थिक ग्रीन बजेट यासारखं एक वेगळा पैशाचा फायनान्शियल एक बजेट असावं की जेणेकरून अशा ग्रीन इकॉनॉमीला प्रमोट करता येईल. मित्रांनो, सरळ भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला विकासासोबत पर्यावरणासोबतही जुळून घेणं आहे. काळानुसार इंडस्ट्रियलायझेशन, डिजिटायझेशनमुळं शहरांचं जंगल वाढत चाललं आहे आणि अशा काळात वृक्षतोड, क्लायमेट चेंज, पर्यावरण प्रदूषण, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी अशा बऱ्याच गोष्टीसाठी आपण ॲट अ टाइम झगडत आहोत. त्याच्यामुळं लवकरात लवकर आणि काळानुसार आपल्याला तो बॅलन्स साधता आला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या पिढीला जंगल आणि झाडे बघायला मिळणार नाही, याची चिंता वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र.